माझी आई माझ्या आयुष्यातील माझा पहिला गुरु, माझा पहिला डॉक्टर, माझी पहिली मैत्रीण आहे. माझी आई माझ्यावर अमाप असे प्रेम करते. आई ही आपल्या आयुष्यातील केवळ जननीच नव्हे, तर ती आपल्या आयुष्यातील आपला गुरु, आपला मार्गदर्शन आणि कल्पतरू सारखी असते. आई हा शब्द उच्चारताच आपल्या मनात माया, प्रेम, त्यागाची भावना जागृत होते. ती असते आई. उदाहरणार्थ आपल्या सर्वांचे लाडके साने गुरुजी तर असं म्हणतात, आईचे हृदय तर दुःखातही घडते, तर ते सुखात कसे होईल. साने गुरुजीही घडले तेही त्यांच्या आईमुळे. साने गुरुजीच्या पाठीशी त्यांच्या आईचा हात नसता तर ते घडू शकले असते का? साने गुरुजीच्या पाठीशी त्यांच्या आईचा हात नसता तर जगाला एवढा सुसंस्कारी आणि समाज क्रांतिकारी क्षण मिळाला असता का? मुळीच नाही. सांगण्याचा उद्देश इतकाच, आज आपण जो काही करतो, जो काही जगतो, आयुष्यात जो काही यशस्वी होतो, त्यामागे आपल्या आईचे मार्गदर्शन आणि संस्कारांची ताकद असते. ती असते आई. म्हणून तर आई कल्पतरू सारखी असते. आता कल्पतरू म्हणजे काय? कल्पतरू म्हणजे काय? कल्पतरू म्हणजे एक असा वृक्ष जो आपल्या सर्वांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतो. म्हणून तर आई एक त्याग कल्पतरू सारखी असते. ती आपल्या इच्छा, आपल्या गरजा, आपले विचार सर्व काही बाजूला ठेवते आणि आपल्या मुलांसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी सतत झटत असते. ती असते आई. म्हणून तर आई आपल्या आयुष्यातील आपला गुरु, आपला मार्गदर्शन असते. या परिस्थितीत जमलेले माझे सर्व माता भगिनी यांचेही आभार मानते की आई यांच्या आयुष्यातील एक गुरु, एक मार्गदर्शन आणि कल्पतरू म्हणून जमतात. म्हणून तर जाता जाता आईसाठी म्हणावंसं वाटतं, आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, तिच्या चरणातच आहे माझ्या जीवनाचा सुगंध करू. आई ही आपल्याला रक्तातून वाढवते, दुधातून घडविते. आई ही आपल्याला रक्तातून वाढवते, दुधातून घडविते. आई ही आपल्याला तिच्या संस्कारातून यशाच्या शिखरावर चढवते. आई ही आपल्याला तिच्या संस्कारातून यशाच्या शिखरावर चढवते. धन्यवाद.